माध्यमातून लेबर वगैरे जे आहेत तर ते मित्रांनो आता आपल्याला कामावर जात असताना ते याच ठिकाणी आलेले आहेत आणि आता इथून कामाचं सगळं नियोजन हे केलं जातं आणि पूर्ण काम मित्रांनो सिस्टमॅटिक आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं। तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं दिग्रजचं काम मित्रांनो आपल्याला चालू असलेलं दिसतं। ही आहे मित्रांनो आजची अपडेट आपल्याला। मित्रांनो नमस्कार, सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या या ट्रॅकवरती चढतो आहे आणि इकडून आपल्याला हे आपलं दिग्रजचं पंप दिसत आहे आणि अलाइनमेंट काय असतं ज्यावेळेला वरचा ट्रॅक तयार होतो तर त्यावेळेला फायनल अलाइनमेंट अंतिम सारेखन ज्याला मराठीत आपण म्हणतो हे काय असतं। तर आता तुम्हाला मी एक्झॅक्ट या पॉईंटवरून दाखवतो आहे। हा आपला जो आहे मानोरा रस्ता, मानोरा बायपास मित्रांनो इकडून जातो आहे आणि या फायनल अलाइनमेंटमध्ये नेमकी तो आपल्याला वरचा जो आहे तो ट्रॅक दिसतो आहे। तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपल्याला फायनल अलाइनमेंट रेलचं कसं केलं जातं तर आता वरच्या ट्रॅकपासून आपण बघू शकतो, मी तुम्हाला खालून दाखवतो। तर ह्या त्या ट्रॅकच्या त्या साईड करणं तर या साईडपर्यंत म्हणजे हा बेस मित्रांनो भरला जातो आणि खालून म्हणजे याचं जर डिस्टन्स तिथून म्हणजे त्या साईडनं आपण बघितलं तर समजा इथपर्यंत, तर हे आता आपण सध्या पाहतो की इथून हा म्हणजे भरावा ज्याला मराठीमध्ये आपण भरावा म्हणतो तर तो भरावा मित्रांनो इथं भरला जातो आहे। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे मित्रांनो तर आपला साईडला इथे हा पूल दिसतो आहे आणि तो पुसदवरून येणारे ट्रक आहे मानोरा चाललेले आहेत आणि इथे मग या फायनल अलाइनमेंटमध्ये याचा भरावा खाली आपल्याला 10 फूट असलेला दिसतो आणि इथनं मग आपण पाहतो की काम याचं अलाइनमेंटचं काम मित्रांनो इथून असं सुरू होतं। तर याला म्हणजे या दगडाच्या माध्यमातून आणि याच्याही खाली आपण पाहतो इकडे 15-20 फूट इकडेही म्हणजे याचं टोटल जे आपण एरिया बघतो त्या अलाइनमेंटचा, तर तिकडल्या त्या कॉर्नरपासून मी तुम्हाला त्याही साईडचं कॉर्नर आता दाखवतो की त्याच कॉर्नरपासून आपलं हे अलाइनमेंटचं जे काम आहे मी सध्या दगडावरून चालतो आहे। तर हे आपल्याला म्हणजे हा आपला सध्या ट्रॅक आलेला आहे म्हणजे जेवढा हा या माझ्या उजव्या साईडला आहे तर तेवढाच तो लेफ्ट साईडला इथून ट्रक यायला जागा आहेत। तर तिथून अलाइनमेंटचं काम म्हणजे दोन्ही साईडचं आपण बघू शकतो। हा या ट्रॅकचा मधली बाजू आहे आणि लेफ्ट साईड आणि राईट साईड या दोन्ही साईडने मित्रांनो काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं। मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड आपल्या रेल्वेच्या दिग्रजच्या स्टेशनवर मी सध्या उभा आहे आणि एक तुम्हाला आज नवीन इथे काम दाखवतो आहे मी, जे की आता नव्यानेच जिथे आपल्याला लाल मुरुम टाकलेला दिसतो आणि हा लाल मुरुम मित्रांनो हा आपण बघू शकतो की इथनं साधारणतः 100 फूट आपल्याला दूर असलेला आहे हा, म्हणजे जिथपर्यंत ही रेल्वेची जागा आहे। आता इथे जे आहे तर ते माल जे येणार आहे तर त्याच्यासाठी साठवणुकीसाठी देखील एखादं रेल्वेचं गोडाऊन वगैरे इथे असू शकतं, कारण तिथे त्या रुईच्या पुलापर्यंत मित्रांनो ते आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं। आणि इकडं हे जे आपल्याला आंब्याचं झाड आहे इथलं तर इथपर्यंत आपण बघू शकता की ही रेल्वेची आता नवीन या ठिकाणी कुठलं काम आहे तर ते आपल्याला सिच्युएशन असलेली दिसते। आणि इथे जे आहे मित्रांनो आता नेमकं या ठिकाणी काय बनणार आहे ते सध्या आपल्याला माहिती नाही, ते सगळं त्या कंपनीलाच माहिती असेल। परंतु सध्या या ठिकाणहून जसं मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हे इथली सिच्युएशन पाहू शकतो आणि तिकडं जे रेल्वेचे मित्रांनो क्वार्टर आहेत तर त्या ठिकाणपर्यंतची जी जागा आहे तर साधारणतः 1 किलोमीटर असलेलं दिसतं। आणि सध्या आपण ज्या सिच्युएशनमध्ये उभा आहे तर इकडे हे कर्मचाऱ्याचे आपले क्वार्टर आहेत, तिकडे मित्रांनो इथून म्हणजे ज्या स्पॉटवरती मी उभा आहे तर तिथनं ती जागा आपल्याला बरीच दूर असलेली दिसते। आणि म्हणजे सध्या हे आपल्या रेल्वे प्लॅटफॉर्मचं जे आहे मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी सध्या आपण मध्यभागी हा स्पॉट आहे ते आपला प्लॅटफॉर्म असलेला दिसतो आपल्याला। आणि या साईडला आता जिथून मी सध्या तुम्हाला ती शूटिंग दाखवली तर तो विभाग म्हणजे तो परिसर आणि रेल्वेची आपल्या जागा इकडं असलेलं, तर हे साधारणतः मित्रांनो ते 1000 म्हणजे त्याला आपण 1 किलोमीटर परिसर म्हणू शकतो या सिच्युएशनमध्ये आहे। या साईडला गिट्टी वगैरे सगळं जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी असलेली दिसते। आणि सध्या आपण ह्या मधल्या ट्रॅकवरून मित्रांनो चालत आहे
इकडूनही एक हा ट्रॅक असेल, हा दुसरा ट्रॅक असेल आणि मग ज्या गाड्या वगैरे आहेत, मालगाड्या येतील तर त्या साईडला म्हणजे दिग्रजचं आपलं हे त्याला क्रॉसिंग रेल्वे स्टेशन, मेन स्टेशन म्हणतो, तर ते आहे जिथे आपल्या मालाची पण वाहतूक होणार आहे. आणि इथनं आपला जो ह्या इसापूर गाव मित्रांनो जवळच आहे. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये सध्या आपल्याला दिग्रस परिसरामध्ये कामाची सिच्युएशन मित्रांनो अशी असलेली दिसतं. तर आपल्याला आपले व्हिडिओ आवडतात का, आपण कुठून व्हिडिओ बघता ते कमेंट करून सांगा. का आता मध्ये थोडं तब्येत आवाज व्यवस्थित नसल्यामुळं थोडं काही दिवस आपण व्हिडिओ मित्रांनो 2-3 दिवस आपले आले नाही, कारण आवाजच थोडा चांगला नव्हता. आणि मित्रांनो आपण खालच्याही साईडला बघू शकतो, इकडनं आपला रुईला हा रस्ता जातो आहे. रुईचा जे हा आपला पूल आहे, ज्या ठिकाणून आपण रुईला एंट्री करणार आहोत, तर तो मित्रांनो हा पूल आहे. आणि तिथनंच आपल्याला मग तिकीट वगैरे काढायसाठी दिग्रसवरून जी आपली एंट्री मित्रांनो होणार आहे ते इकडूनच होणार आहे. आणि दर 5-10 सेकंदाला किंवा अर्ध्या मिनटाला आपण पाहतो की कुठला ना कुठला ट्रक आणि सिच्युएशनमध्ये लेबरच्या माध्यमातून असेल, मशिनरीच्या माध्यमातून असेल, तर आपल्या स्टेशनचं काम मित्रांनो सुरू आहे. तर ही आता ज्या विभागामध्ये आपण आहोत, तर बस आता आपला प्लॅटफॉर्म हा मित्रांनो आपल्याला जवळच असलेला दिसतो. आणि या साईडचं मागच्या भागातलं जे काम आपण दाखवलं होतं, तर ते आता काम मित्रांनो आपण वर जाऊन बघणारच आहोत. हां, तर मित्रांनो आता तिथून आपण बघू शकतो जे छोटे छोटे झाडं आहेत, जो दुसरा रस्ता आपल्याला दिसतो आहे सेकंड, तर तो तिथून आपला सगळा हा स्टेशनचाच भाग आहे. म्हणजे जिथे आपलं पार्किंग सुविधा किंवा तिकीट घर हे सगळ्या बाबी आपल्याला तिथे म्हणजे त्या गव्हाच्या शेताच्या थोडं इकडं आपल्याला असलेलं दिसतं, जिथे मुरुम वगैरे आहे. आणि सध्या आपण या ट्रॅकवरती आहे मित्रांनो. इथून आपण बघू शकतो की खाली जे काम आहे तर तेही आपल्याला सुरू असलेलं दिसतं. आणि हे आपलं स्टेशन आहे, म्हणजे जिथून दिग्रसकरांचं पहिलं पाऊल हे ट्रेनमध्ये पडणार आहे. ती सगळ्याची सिच्युएशन आपण बघू शकतो. आणि इथे जे आहे समोर ज्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे, तर ते आपल्याला जे शेड वगैरे आहेत, तर ते शेड बनणे किंवा ऑफिसेस आहेत, तर त्याचं मुख्य ठिकाण आपल्याला मित्रांनो ते आपण बघू शकतो. बरेचसे लोक कमेंट करतात की कामाला फार उशीर होतो आहे, परंतु मित्रांनो आपण बघू शकता ज्या हाईटवर सध्या मी आहे आणि जिथनं खाली काम चालू आहे, तर त्याची जर मित्रांनो सिच्युएशन आपण पाहिली, तर ते काम खालचं जे आहे तर ते 60 ते 80 फूट आपल्याला खाली असलेलं दिसतं. म्हणजे एवढा हा भरावा इथे स्टेशन करण्यासाठी भरावाचं काम पडलं. आणि तिथलं जे काम आहे मित्रांनो आपण बघू शकता की त्या ठिकाणी आता ते खालून भरून आणलेलं आहे. आणि वर आपण पाहतो की मागे तिथला आपण व्हिडिओ बनवला होता, तर त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आणि तिथे पार्किंगची जी वगैरे व्यवस्था आहे ते तुम्हाला मी झूम करून दाखवतो. आणि मागे मी तिथला व्हिडिओ जो आहे मित्रांनो तोही टाकला होता. तर ही सध्याची सिच्युएशन आहे आणि कामाची आपल्याला सिच्युएशन अशी असलेली दिसतं. तर आता हे जे ट्रकचा व्हिडिओ आवडला असल्यास एखादी कमेंट करायला पण विसरू नका. आणि जास्त आवडला असल्यास शेअर पण करायला विसरू नका. आपल्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर त्याला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.